मालमत्ता कराच्या विरोधात वारंवार आंदोलन करूनही पनवेल महानगरपालिका प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त समिती आणि महाविकास आघाडी पनवेल उरणच्या वतीने महामोर्चा काढण्यात आला। या मोर्चाची सुरुवात खांदा कॉलनी सिग्नल येथून मुंबई पुणे महामार्गावरून पनवेलमध्ये पायी चालत जाऊन महानगरपालिका मुख्यालयापर्यंत अशी झाली। हा मोर्चा पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त समितीच्या वतीने अध्यक्ष विजय गडगे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला। या मोर्चामध्ये महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, काँग्रेसचे पनवेल अध्यक्ष सुदाम पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख विश्वास पेटकर, संजय घरत, भूषण पाटील, हेमराज म्हात्रे, गणेश कडू, नंदराज मुंगाजी, सुनीत पाटील, राजा केनी, सुधाकर पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व महिला या मोर्चात भर उन्हामध्ये सहभागी झाल्या होत्या। झोपलेल्या पनवेल महानगरपालिकेला जागे करण्यासाठी थाळीनाद करत घोषणा सुद्धा देण्यात आल्या। त्यानंतर पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश शेट्टे यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन ग्रामस्थांच्या भावना त्यांच्या समोर मांडल्या। यावेळी शेट्टे यांनी शिष्टमंडळाला महानगरपालिकेकडून मालमत्ता कराबाबत पडताळणी करून 1 महिन्यात कळवू असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। या आंदोलनाच्या निमित्ताने ठोस पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पनवेल। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।